आज आपण इथं शिवसह्याद्री करिअर अकॅडमी या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. सर्वांना आणि प्रथमतः भारतीय सैन्यात भरती झालेल्या माझ्या बांधवांना मी विनम्र अभिवादन करतो. त्याच पद्धतीने व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत, मोणे बंधुद्वयी, इथावे कांबळे सर आहेत, हां खरात सर, आपलं मोरे सर, माझे दुसरे विद्यार्थी भिलारे सर आणि प्राध्यापक सावंत सर. अकॅडमीचे कार्य पाहणारे खरात सर खरं तर या गोष्टीला जबाबदार आहेत किंवा या गोष्ट करण्यासाठी त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. ते मिलिटरीत होते आणि कोणत्या हुद्द्यावरून आपण रिटायर झाला? मला माहिती जरा वेगळी मिळाली. बरं असू द्या. तर त्यांनी पोलीसमध्ये असताना वगैरे पण जे काय कार्य केले त्यासाठी चाललंय. दुसरे प्रशांत डोंगरे आहेत का इथं? मला दिसलेच नाही. अरे तुम्ही पुढे यायला हवं होतं. या ना. काय बिघडतंय काय? मी बरं का तुमच्यासारखाच होतो, मागं 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 बसायचो हो, मागच राहिलो मी. पुढे या. हे असं चालत नाही. त्यांचं एक फार मोठं कार्य आहे, मला सहज कळालं. जसं खरात सरांचं त्यांचं चांगलं कार्य आहे की तुम्ही सांगितलं दोघांनी. खरंच आता दोघांनी इतकी माहिती दिली आहे, यानंतर मी काय बोला हा प्रश्न मला उरलेला आहे. मला जे बोलायचं होतं ते बोलू द्या. कारण आपण बघतो ना की नगरपालिकेच्या एखाद्या रस्त्याचं काम चाललेलं असतं का नाही म्युन्सिपाल्टीच्या, त्यावेळी ती खडी पसरली जाते, त्याच्यावरनं रोलर फिरतो आणि रोलरनं खडी दाबल्यानंतर कुणीतरी म्हणा उठ आता चोपण्यानं बडव. ते चोपण्यानं बडवायची पाळी आल्यावर अवघड होतं काय, रोलरचं पुढचं चाक आणि मागलं चाक त्या दोघांच्या मध्ये एखादा खडा उभा राहतो, तेवढाच दाबायसाठी मी उभा. खूप चांगली माहिती त्यांनी सांगितली आणि त्यात अशी माहिती मला कळाली की डोंगऱ्यांच्याबद्दल की खरंच सामाजिक कार्य करण्यासाठी एक तर दिलात मनातनं काहीतरी एक प्रेरणा यावी लागते. अभयभंग कुटुंब माहीत असेल तुम्हाला, कोल्हे त्या कुटुंब, बाबा आमटे, त्यांचा विकास आमटे, प्रकाश आमटे, त्यांच्या बायका. अरे काय केलं या माणसाने हो, यांना फक्त समाजसेवा आणि समाजसेवाच माहीत होती म्हणून काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या. तसं त्यांनी केलं. वानवा विजवायला जातात. मला आता सावंत सरांनी सांगितलं आम्ही चाललोय वानवा बघितलाय. खरं हो, कशाला जायचं तिथं वानव्याचं? काय कारण आहे हो? भाजलं तर वाईट तर आहे, त्या आगीचं ज्या वेदना असतात ना ते आपल्याला माहीत असतात, पण हे जे करतात ना ते खरंच तुम्हाला अगदी विनम्र अभिवादन, शाल्यूट करावं असं मला. तुमच्याबरोबर मुलं येतात, चांगली गोष्ट आहे हो. मी ज्यावेळी रिटायर झालो त्यावेळी माझ्याही मनात तसाच समाजसेवेचा एक विचार आला, पण त्या गावात मी उपरा आहे. मी मूळ मराठ्याचा, माझी माहितीच सांगितलं सावंत सरांनी. आणि मग माझ्या शाळेत जे विद्यार्थी मी नेले होते, हा कांबळे माझा विद्यार्थीच, मोने सर, प्रचंड दारिद्र्यात जगणं काय असतं ना त्याला विचारा वेळ मिळाल्यानंतर. भयंकर प्रचंड दारिद्र्यात जगून तो आता चांगल्या पद्धतीत शिक्षक झाला, त्याची विशेष शिक्षक आहेत. मला त्याचा हेवा वाटतो. 4-5 वर्षापूर्वी त्याने गाडी घेतली आणि म्हटलं सर बसा गाडीत तुम्हाला फिरवून आणतो. हा मी रिटायर झालो, 10 वर्ष झालं, मला गाडी नाहीये. पण एखाद्याचं भाग्य असतं. मला त्याचा हेवा वाटतो, त्याला त्याचा आनंदही वाटतो, त्याचं कौतुकही वाटत राहतं. तर ते जे तुम्ही काम करता ना तसं मला काम करावं असं वाटलं, म्हणून मी माझे विद्यार्थी 10-15 गोळा केले. त्यांना चांगल्या मार्कात शिकवलं वगैरे त्यांना. आणि म्हणलं काय करायचं रे आपण, दर रविवारी 2 तास मी खराटा आणतो. म्हणलं तुम्हाला चांगला पाहिजे तसला खराटा आणतो म्हणले, आणि 2च तास काम करायचं. तुम्ही म्हणाल ती आळी घ्यायची आणि 2 तास लोटत राहायचं. जी काय घाण आहे, जी काय समजा ते कागद पडलेत वगैरे ते एकत्र करायचे, आणून टाकायचे. जमलं. एक तुकडं तोंड करतोय, एक तिकडं तोंड करतोय, एक तिकडं तोंड करतोय. लोका मी मोने सर 10 खराटा आणलो. काहीतरी 40-50 रुपयाला खराटा होता. कुठं पोरांची वाट बघतोय पहिल्या रविवारी, कुणीच यायला तयार नाही. काय करावं काय हा प्रश्न पडला. सगळे खराटे घरात वापरले. चला म्हणलं आपल्या घराच्या शेजारची आपली स्वच्छता करत राहूया. हे महत्वाचं आहे तुमचं. आज त्या वनव्यात काय जळतं हे कुणाला कळतं हो? हा, एखादी किडा आहे, मुंगे आहे, अमुक आहे, तमुक आहे, पाखरे आहेत, हे आहेत, काय तराव होते बघा. मी एक इंग्लिश पिक्चर पाहिला, मला नाव आठवा ना, आणि तिथं वनवा लागला होता. आणि त्या ह्याच्यात राहणारी जी माणसं होती, डोंगरे साहेब तुमच्यासाठी
ते माणसं होती त्यांच्या त्या वस्तीला असा वेळा घालणार होता. पण ग्रामीण माणसं किंवा न शिकलेली माणसं तर किशी हुशार असतात ना, त्यात ते उदाहरण भेटलं. तो एक म्हातारा माणूस आला आणि म्हणलं या माझ्या पाठीमागं, आणि काय करा, हे वनवा पेटत आलाय ना, तो वनवा त्यानं काय केलं असं तिथं सगळ्यांच्या हातात ते त्या पलाती दिल्या किंवा ते गवताचे हे दिले आणि म्हणले चला पुढं जराशी 10-15 फूट अंतर त्यानं पुढेही केलं आणि पुढं वनवाला उचलला थोडासा, त्याच्या पुढं पुन्हा, आणि तो वनवा आपल्या पाड्यापर्यंत पोहोचवू शकला नाही. पण वनवा तिथं आल्यानंतर जो मधला स्पेस झाला ना, तो जळून गेला होता, तो विजला होता, तिथे येऊन माणसं थांबली. हा जो शांतपणा होता तो महत्वाचा होता. आज किती नुकसान होतं वनव्यात, मला सुद्धा दिसलं म्हणजे फार वाटतं. लहानपणी आमच्या तिकडे डोंगराच्या कडेने दिसायचे दीपमाळ पेटल्यागत वाटायचं. पण जसा विचार मनाशी आला की अरे ह्यात काय जळत असेल, किती जळत असेल, किडामुंगी किती मरत असतील, काय होत असेल त्या पात्रांचं वगैरे. आज आपण बघतो की पोरं, मला आज कौतुक वाटायला लागलं, तुम्ही मिलिटरीत गेला. मिलिटरीत जाण्यासाठी मी माझ्या मेहण्याच्या एका मुलासाठी प्रयत्न केला होता आणि कसम व्हायच्या अगोदर 6 महिन्याच्या आत त्याला काहीतरी शेवटचं पडणं होतं, त्यानं उडी टाकली अशी कुठंतरी आणि त्याच्या माकड हाड दुखावलं गेलं आणि त्याला बाहेर काढला. पण अहमदनगरला जाऊन वगैरे साहेबांच्या गाठी घेऊन वगैरे ते त्याला पुरं केलं, त्याला पेन्शन वगैरे चालू होईल, त्याला प्रायव्हेट फंड मिळेल वगैरे. पण ह्या फार अडचणीच्या बाबी असतात. तोंडातला घास त्याचा काढून घेतल्यागत झालं होतं. सहज उडी टाकताना शेवटची कसमच्या अगोदरची काहीतरी परेड होती त्यावेळीचं हे, आणि मला सुद्धा असं वाटत होतं की लहानपणापासून वाटत होतं आपण मिलिटरी जाऊ दे, हे असतं ना प्रत्येकाचं काहीतरी ध्येय. तसं तुम्ही जे तुमचं ध्येय पुरं केलं त्यात काय कष्ट पडलं असेल ते मला माहिती. हाँ, एक हिंदी शायर शेर है कि मंजिलें उन्हीं को मिलती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ये पंख होने से कुछ नहीं होता, उड़ान तो हौसलों से भर जाती है. जे स्वप्न बघितलंय ना ते त्याच्या जान ओतून पुरं करायचं असतं. पंख तर तुम्हाला असतात पण त्यात हवा भरणं महत्वाचं असतं. हौसला बुलंद होना चाहिए, ध्येय बुलंद पाहिजे. मला सुद्धा मिलिटरी जायचं होतं, मी मिलिटरीचाच स्वप्न बघत आलो होतो. पण काय झालं, 7वी 8वी 9वी असताना काहीतरी असंच उन्हाळ्याचे दिवस होते, आंबे आले होते, शेजारी विहीर होती, त्या विहिरीत आम्ही 3-4 मित्र पोहायला गेलो. पोहून वर आलो, जे पाड दिसायला लागले ते पाड काढायला मला म्हणले चढ, तू लय झाडावर चढायला हुशार आहेस. चढलो की वरनं पाड टाकत होतो. त्यावेळी टोप्या त्यांच्या ते खोलच्या टोप्या केल्या, पांढऱ्या टोप्या, त्यात पाड भरल्या सगळ्यांनी दोघांनी. अरे म्हणले बास का, नाही म्हणले जग त्या आंब्यावर देख आहे. आणि काय झालं, 12ची वेळ असेल, काय झपटलं का काय कुणाच करून त्या फांद्यावर, आडव्या फांद्यावर मी असा चालायचो मला काय कळानच चालू. आणि नुकताच वळवाचा पाऊस पडून गेला होता, कसा त्याच्यावरनं खाली आलो कळलं नाहीये. आणि खोडात आलो आणि खोडात असा वर पाय खाली असा सुळका मारलेला पाण्यात पडलो. त्यावेळी हा हात ही मूठ अशी खाली आली आणि ह्या हातावर सगळा भार पडला. तिथं त्या खोडाच्या तिथं चिखल झाला होता, त्या चिखलात मेक रावावी तसा हात रचला होता. काय अडचण मोडल्यानंतर हे दोघं वय पडतच सुटले. अरे का मी माझा हात मोडलाय, कोणका पडलाय. आणि मग मी खटकून असा हात दाबला आणि तो जाग्यावर बसला. चिखल लागलेला असा पुसला. मध्यंतरी ओढा होता. म्हणलं घरी गेल्या होता वडिलांचं चुलत्यांचं काय खरं नाही. म्हणलं चुलते मिलिटरीत होते त्यावेळी, त्यांच्या गप्पा ऐकायचो आणि मी सुद्धा मिलिटरीत जावं असं मला वाटायचं. खूप सुंदर. आणि डिसिप्लिन्स जे सांगायचे ना त्यावेळी मला वाटायचं डिसिप्लिनसाठी आपण जायचं, आपल्याला पाहिजे डिसिप्लिन पाहिजे आपल्याला. आणि मग तो तसाच घेऊन आलो. ह्यांनी काय केलं की आता आपल्याला सुद्धा काय होईल म्हणून पाड चांगले तुम्ही तरी खायचं का नाही. त्यांनी एक एक पाड साथ टाकायला सुरुवात केली. उसात टाकते, कुठं काय टाकते, गेली पळून शिली. घरी गेलो, वडील जेवाय बसलेत, 12:30ची वेळ. म्हणलं काय त्याला हात मोडला, वरडावरड झाली. मग ते गावात त्या खर्शीच्या गावात कोणतरी हात बसला. आणि मग पुढे मिलिटरीच्या साठी उभा राहिलो मी, पण मोडलेला हात. म्हणले नाही बंदूक कशी राहणार तुम्ही, काय ते खरं नाही, तुम्ही बाहेर, तुम्ही आता पुन्हा येऊ नका म्हणले त्याला. ते एक बरं वाटलं हो मला. म्हणलं चला काय, मला मिलिटरी जायचं ध्येय होतं, नाही आलो. पण ते जे त्या गावात मी पाहुणा सगळ्याच्या आया बाया मला जावाय म्हणायच्या हो. आणि एका बाईला नुकतीच पोरगी झाली होती 12 वर्ष. म्हणजे जावाय मी पोरगी तुम्हालाच देणार होती, पण आता हात मोडलाय मी नाही देणार. आयला म्हणलं हात मोडल्यावर पोरगी मिळत नाही का.
आपलं कसं व्हायचं, या गोष्टीचा थोडासा कुठेतरी असा हे आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं, या गोष्टी घडत राहतात. तर विद्यार्थी भावा आणि बहिणीनो, मला सांगायचं साठीच उभा आहे. आज तुम्ही जर MPSC परीक्षा दिली किंवा UPSC दिली किंवा PSIची दिली वगैरे वगैरे, आणि त्यात एखादा आला ना, केवढे मोठे फ्लॅग्स लागतात, बोर्ड लागतात, केवढं मोठं कौतुक होतं. पण मला आज तक मी कुठं बघितलं नव्हतं की आर्मीत मुलगा गेलाय आणि त्याचं फ्लॅक्स लागलाय. पण आज मी बरं का त्या आणेवाडीच्या स्टँडवर एक फ्लॅक्स बघतो, पाचवडमध्ये एक फ्लॅक्स बघतो, ह्याच्यात भुईंजला एक फ्लॅक्स बघतो. ते आर्मीत गेलेल्या मुलाचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. मला आनंद वाटला खरंच. अरे जो मुलगा आज मिलिटरीत भरती झालाय, तळहातावर प्राण घेऊन शनी तिकडे गेलाय, तो निघालाय. युद्ध पेटल्यानंतर त्याला का आराम नाहीये, त्याला कुठं असं कुठं पंख्याखाली आराम खुर्चीत बसून काम करायचं नाहीये. आज आपण वाचवलं जर बघतो, अरे त्या सैन्यांना कसल्या पद्धती कुठं झोपावं लागतं, बर्फात कोणत्या पद्धतीनं वागावं लागतं, दगडाची उशी करून कसे झोपतात, कुठल्या गढूळ ह्याच्यातलं पाणी ते पितात वगैरे वगैरे. हे नाही आपल्याला, आपण फार आरामशीर असतो. आणि म्हणून या सैन्यांच्यासाठी आपण आपला काहीतरी भाग म्हणून, दुवा म्हणून आपण या गोष्टी केल्या पाहिजे. तिथं फ्लॅक्सवरील दिसत आहेत. धन्यवाद. खरंच तुम्हाला जितकं हे द्यावं तेवढं हे करेल. अजून हे जे ते करणारी लोक आहेत, हे शिवसैनिक करिअर, त्या मुलांचे पाय, करणाऱ्यांचे पाय हे पाळण्यात दिसतात बरं का. आता पाय पाळण्यात दिसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ मोने सर मला खरं माहीत नव्हता. मी आईला विचारला, लहानपणीच ना विचारला, काय पाळण्यात पाय दिसणे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे काय ग. पाळण्याच्या बाहेर बी दिसतात, भाव बारका होता, पाळण्यात बी दिसतात, चालताना दिसतात, पळताना दिसतात, पाळण्यात दिसतात म्हणजे काय. ले तुला कळतच नाही, येडायच नुसतं सगळं. ले पाळण्यात पाय दिसतात म्हणजे ते बघ बरं, पोर पाळण्यात कसं पाय हलावते, गधा 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 अख्खा पाळणा हलावते का नाही. मग माणूस बघतोय ना तिकडे, ते पाळण्यात पाय दिसतात. कुणास पाय पाळण्यात दिसतं म्हणजे काय असतं मला माहीत नाही, पण काही माणसांचे पाय पाळण्यात दिसतात. आता इथं माझे 2 विद्यार्थी मित्र आहेत, हे दोघंही बी, पण ह्यांचे पाय मला पाळण्यात दिसले हो. 7वी 8वीचा वर्ग असतो, क्रीडा स्पर्धा असतात आमच्याकडं. आणि क्रीडा स्पर्धा असल्यानंतर काय झालं, कुठल्याच क्रीडा स्पर्धेत समजा क्षमता आपली नसली ना, तर ते सायकल हाणण्यात हुशार होते काही मुलं वगैरे. ते सायकल हाणण्यातली हुशार मुलं काय म्हणायची, तर सर सायकल स्पर्धा घ्या की आपल्या वर्गाची, काय बिघडते, घेऊया म्हणलं. बोले का सायकली कोणाकडे, आता वेळेवर येणारी 4 सायकल, चांदकवर येणारी 1-2 सायकल, 4, 5, 7, 6 जणांच्याकडे सायकल स्पर्धा, ह्याला सायकली कुठनं मिळणार सायकल स्पर्धा घ्यायला. त्यांचं ठीक आहे हो, आणि ती पट आहेत न. म्हणले एक करूया, अभिनव सायकल स्पर्धा म्हणलं. घेतली. म्हणलं वर्गातले सगळे बेंच बाजूला काढायचे, सतरंजी हांतरायची, आणि काय करायचं की मी वेळ ठरवणार, तुम्ही असं पाठीवर पालतं झोपायचं, वर असे हँडल धरल्यागत हात करायचे, आणि पायानं असं पॅडल मारायचे, आणि जो शेवटपर्यंत पॅडल मारत तो जिंकला. त्याच्या अगोदर असेल तो 2 नंबर 3 नंबर. झाली सुरू, सगळं मस्तपैकी झाले, सगळे उठायला. हुशार मुलगा आले का, पण अर्धा मिनिट झाला नाही, मिनिट झाला नाही, काय नाही काय हे धरले असं बसलाय हो. म्हणजे मग संपत होता का जितेंद्र होता माहित नाही मला, पण हे असंच धरून बसलाय. हे म्हणले बघ बात होशील, तू एक आहेस प्रिय विद्यार्थी माझा म्हणून, तुम्ही पुरं बघत नाहीत बाकीची, पण तुला बात करीन मी, बाहेर काढीन. म्हणलं काय सर, म्हणले ह्याला काय अर्थ आहे का, म्हणले कसं मला बात करणार, म्हणले म्हणजे सायकल जर माझी उतरायला लागली तर पाय कशाला मारू, काय कारण पाय मारायची मला. आणि अशी पोरं आहेत ना, तीच काहीतरी पुढं करू शकतात. आता आपण काय नसतं का. मित्रांनो तुम्ही गेल नाही, पोरं भयंकर हुशार असतात. पण भाषण चढायला लागले. म्हणजे होतं कसं बरं का, मी वर्गात शिकवतोय, कविता चांगली शिकवतोय हो, कुसुमाग्रजांची कविता शिकवतोय. हां त्यात तुम्ही वेडा तू मराठी वीर दौडले सात कोणतरी म्हटलं ना, हां काय सुंदर कुसुमाग्रजांची कविता का लिहिली ते तुम्हाला माहिती आहे का. हां बहिलोल खान शिरवळ आला होता, आपल्या शिरवळला इथं, आणि त्याच्यावर चढाई करायला शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुर्जरांना लावलं होतं, आणि त्याला काबीज केला की त्याला, पण गयावया केलं हो त्यानं, गयावया केलं असं स्वतः चुकलं माझ्याकडनं, आम्ही नाही आता परत आलो, आणि प्रतापराव गुर्जरांनी सोडून दिला. ही माहिती गेली रायगडवर. प्रतापराव गुर्जरांना बोलून घेतलं, काय केलं तुम्ही हे, म्हणले अहो तुम्ही
साप पकडला होता, त्याचे दात पाडायचे, त्याला जायबंदी करायचं आणि सोडून दिला. प्रतापराव, हे काय बरोबर तुम्ही केलं नाहीये, मला तुम्ही पुन्हा तोंड दाखवू नका, त्या बेहलोल खानाचं काहीतरी करा. अरे बेहलोल खान म्हणला, मला शिवाजी महाराज असं म्हणतात तोंड दाखवू नका, हे तोंड दाखवायचंच कशाला परत? त्यांना म्हणले काहीतरी करायचं ना. फक्त 7 मावळे घेतले बरोबर आणि उमराणीला, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर त्याचा तळ होता, तिथं ते गेले आणि तिथं ते वेढात मराठे वीर दौडले सात, म्यानातून उसळे तलवारीची पात. पुढची कडवी आहेत पण आपल्याला वेळ नाही, पण हे करूया. तुम्ही मनात म्हणाले ह्यांना जी येत नसतील असू द्या, अर्थ तुम्हाला कळाला थोडासा. हा पण हे केलं त्याने, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हां, आणि म्हणून ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्हाला हे केलं पाहिजे, व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी या गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही जॉर्ज वॉशिंग्टन ओळखत असाल, पहिले अमेरिकेचे अध्यक्ष. आधीचे सरसेनापती होते. सरसेनापती असताना एका रस्त्यात मोठा लाकडाचा ओंडका पडला होता असं त्यांना कळाल्यानंतर त्यांनी खालच्या सेनापतीला त्या कामावर लावलं. त्याने एक 5-6 जण आपले घोडेस्वार घेतले, तो गेला वगैरे आणि ते ओंडका बाजूला करायचं काम चालू होतं. तो बसलाय मस्तपैकी दगडावर, ही माणसं हाय होई करून ओंडका बाजूला काढतात. सरसेनापती जॉर्ज वॉशिंग्टन त्या रस्त्यानं आले, मुद्दाम आले ते बघायला, काय करतो हा बसलाय. त्यांना सांगते हा हो. हे खाली उतरले घोड्यावनं, त्यांच्या बरोबर ओंडक्याला त्याने हात घातला, मदत केली आणि तो ओंडका बाजूला काढला. काहीही बोलले नाहीत, फक्त त्या सेनापतीकडे बघितलं आणि म्हणाले, सेनापती साहेब, पुन्हा जर तुम्हाला अशीच कुठं संकटात गरज लागली ना तर सर सेनापतीला बोलवा. आणि घोड्यावर मान टाकली आणि टाक करत घोडा केला. नंतर त्यांना कळाले, अरे हे सेनापती. ही जबाबदारी आपल्याला पेलली पाहिजे, हे जबाबदारीने आपल्याला केलं पाहिजे. विन्स्टन चर्चिल का ते पंतप्रधान झाले इंग्लंडचे, तो का झाले? आज तो 6वीत नापास झालेला माणूस, शिक्षणाबद्दल गती नव्हती, घरी का ते राहिले, वडिलांनी कुठं ते शिकवलं, मिलिटरीत भरती झाले, सेनापती हुद्द्यापर्यंत पोहोचले. पण चलाकी जी होती ना त्यांच्याकडे, ती चलाकी आपल्याकडे सुद्धा असली पाहिजे. हां, हिटलरच्या लढाईत, त्या दुसऱ्या महायुद्धात कुणाची सरशी होईल याबद्दल चाललं होतं, युरोप खंडाची का इंग्लंडची का जपानची. त्यावेळी त्या माणसानं आपल्या सैन्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी एक किस्सा सांगितला. मला एक राजा होता आणि एक प्रधान होता. त्या राजाने त्या प्रधानाला कुठल्या तरी गुन्ह्याबाबतीत शिक्षा केली, मृत्यूदंडाची शिक्षा केली. तो प्रधान म्हणला, महाराज एक करा म्हणले, 1 वर्षभर म्हणले मला शिक्षा देऊ नका, मी वर्षात तुमचा जो प्रिय काळा घोडा आहे का नाही त्याला मी उडायला शिकवेन. अरे, माझ्या काळ्या घोड्याला उडायला शिकवणार आहे? चल, 1 वर्ष तुझी सजा लांबवली, पण जर नाही केलीच तर पुन्हा मृत्यूदंड. चाल, त्याला 1 वर्षाची सजा मिळाली. विन्स्टन चर्चिलची गोष्ट त्यांनी सांगितली आणि ते तसं घडलं. जिंकले ते, हिटलरची पराभूत झाला. काय होतं त्यात की त्याला त्याच्या मित्राने विचारलं, हे कशाला असं खोटं बोललास, काय कारण होतं तुला खोटं बोलायचं? हां, काय होईल म्हणला, 1 वर्षभर आनंदानं जगेन, मला बोनस वर्ष मिळालं जगायला, मी आत्ता मेलो असतो. मग काय म्हणले, काय जर माझ्या नशिबानं झालं तर त्या काळ्या घोड्याला पंख फुटतील, उडावी लागल, नाही तर मग त्यो मरल, त्यो नाही मिळाला तर म्हणले राजा मरल, काय तरी ह्यातलं होईल ना म्हणले. हा, आणि तसंच झालं. हे जे हौसला बुलंद होण्यासाठी जे करायचं असतं ना, ते तुम्ही केलं पाहिजे आता इथून पुढं, आणि त्या पद्धतीनं आपण वाढलं पाहिजे. तुम्हाला स्वतःचं व्यक्तिमत्व चांगलं केलंच पाहिजे, कारण ते शिस्तीच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत. हा सुंदर व्यक्तिमत्व हे आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो. हा, आणि ते सुद्धा बघितलं पाहिजे. हे दातृत्वाची भावना आहे ना, ती सुद्धा आपल्याला कळली पाहिजे. त्या भावनेच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. एक साधा मुलगा असतो, एका हॉटेलात जातो आणि हॉटेलात जाता जाता त्याला आईस्क्रीम खावंसं वाटतं म्हणून तो आईस्क्रीम मागतो. आणि मग त्या हॉटेल मालकांना विचारतो की हा कोण केवढ्याला? तो सांगतो 2 रुपयाला. मग हे डबा केवढ्याला? अमुक तमुक. मग हे केवढं? अरे काय विचारतेस रे म्हणले, काय मागायचं ते मागून घे आणि पटकन बाहेर हो म्हणले. हा, बरं म्हणलं, मग कोण द्या मला. ते पैसे मोजता येत आपल्याला, कोण मागितला त्यानं, तो कोण खाऊन झाला त्याचा आणि बिल द्यायची वेळ आली म्हणून तो उठला, बिल दिलं. आणि ते आईस्क्रीमचा कोण होता ना, कोण त्या कोण असा त्यानं उपडा करून ठेवला.